निशांत आहे, प्रमोद आखाडे, ओमकार, त्याचबरोबर राज आहे. तगडा संघ इथे पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने इथे खेळ पाहायला मिळतोय, अप्रतिम खेळ. एसके वॉरियर्स आणि एसके वॉरियर्स संघाने 9 स्टार संघाला बाहेरचा रस्ता दाखवलाय. हकीब हा गेम चेंजर ठरलाय. तो एसके वॉरियर्स संघाचा. परंतु समोर यावी आपल्याला इथे पाहायला येईल तो मोरिया स्पोर्ट्स संघ. अनिश आलिम याची धमाकेदार खेळी येथे आपल्याला पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये पाहायला मिळाली होती. तर बेस्ट वर्सेस बेस्ट असा होणारा सामना, सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघ नायक विनंती करून टॉस साठी पुढे या. यस, पुन्हा एकदा एसके वॉरियर्स दमदार कामगिरी. निशांत जो आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला नाही शांत आहे. तर दुसऱ्या बाजूला मोरिया संघाकडून संकेत यावी. महत्वपूर्ण टॉस असेल आणि टॉसचा बॉस कोण ठरतोय यावी. शरण सावलीचे सर्वे सर्वा राजा देवरमणी यांच्या शुभ हस्ते टॉस केलं जाईल. सेमीफायनलचा पहिला सामना जयभरी श्रीनगर प्रीमियर लीग म्हणजेच आपली JBPL SPL हा ट्रॉफी इथे आपण पाहतोय. राजा देवरमणी यावी टॉस. एसके वॉरियर्स संघाकडून निशांत छाप म्हणजे हेड्स इथे मागितला गेलाय. यस, इट्स हेड म्हणजेच काय, निशांत ठरलाय टॉसचा बॉस. सेमीफायनलचा महत्वपूर्ण टॉस आणि टॉसचा विजेता ठरतोय तू यावी निशांत. टॉस जिंकलेस, काय असेल पहिला निर्णय. फिल्डिंग घेण्याचा इथे निर्णय घेतलाय. आतापर्यंत शेवटचा सामना आपण क्वार्टर फायनलचा पाहिला होता. संकेतने ते सरळ सांगितलं होतं की आम्ही एक वेगळा रण आजमावणार आहोत आणि प्रथम फलंदाजी करत असताना कोणतेही टेन्शन न घेता एक धावसंख्या इथे पाहायला मिळाली. परंतु यावेळी तुम्ही टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेताय, समोरच्या संघाला फलंदाजीसाठी इन्व्हाइट करताय, चॅलेंज स्वीकारताय. किती धावसंख्येमध्ये रोखण्याचा असेल इरादा? 50 ते 60 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे जरूर तुम्ही कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. यस, बेस्ट ऑफ लक निशांत. यावी संधी इथे मिळाली प्रथम फलंदाजी करण्याची. रिझल्ट काही राहू द्या, परंतु शेवटचा सामना तुमच्यासाठी प्रेरणादायक ठरलाय. कारण प्रथम फलंदाजी करणारा संघ इथे विजेता ठरलाय. तुम्ही थोडेसे होप्स जरूर, कारण क्रीडांगण बदलण्यासाठी तुमची मेहनत खूप महत्वाची असते. आणि प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा इथे बनवण्याचा विचार असेल? 70+ टार्गेट राहील आमचं. यस, पुन्हा एकदा 70+ आव्हान देण्याचा इथे विचार केला जातोय. समोर जर बॉलिंग पाहिले ओमकार आहे, निशांत सारखा बॅकहँड डिलिव्हरी करणारा गोलंदाज आहे, प्रमोद आखाडे आहे. या 3 मातब्बर गोलंदाजांविरुद्ध कोणत्या फलंदाजांची कारणमी चांगली राहील अशी वाटते? आणि अनिस यांची कामगिरी चांगली आहे असं वाटतंय मला. पुन्हा एकदा हर्ष आणि आलिम वरती विश्वास दाखवला जात आहे. चल, बेस्ट ऑफ लक. पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या धमाका. फायनलचा पहिला सामना मोरिया स्पोर्ट्स विरुद्ध एसके वॉरियर्स यांच्यामध्ये. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं इथे एसके वॉरियर्स संघाने. टॉसचा बॉस इथे ठरलाय निशांत. पुन्हा एकदा अशांत इथे पाहायचंय. आपण पाहतोय JBSPL म्हणजे जयभरी श्रीनगर प्रीमियर लीग 2025. अप्रतिम क्रीडांगण व्यवस्थापन आणि त्याचबरोबर सरस असे रंगीबेरंगी प्रकाश जो इथे पाहायला मिळतो. एक वेगळं फील देण्याचा प्रयत्न इथे केला गेलाय. प्रकाश योजना अतिशय अप्रतिम झाले, कारण क्रीडांगणामध्ये रंगत संगत इथे पाहायला मिळाली आणि त्यासाठी प्रकाश योजना खूप महत्त्वाची असते. त्यामुळे प्रकाश योजना म्हणजे लाईट व्यवस्था ज्यांनी केले त्यांचे इथे आम्ही विशेष आभार इथे मानतोय. जयभरी श्रीनगर क्रिकेट क्लबच्या वतीने ज्यांच्या माध्यमातून ही लाईट व्यवस्था केली गेली. SK साऊंड आणि यस SK साऊंड सिस्टीम आणि लाईट व्यवस्था त्यांच्या माध्यमातून सुभाष खांडेकर यांचे विशेष आभार आहेत. अतिशय अप्रतिम क्रीडांगणामध्ये जी काही रंगत आणि संगत आणले गेले त्याबद्दल तुमचे आम्ही विशेष आभार मानतोय. जयभरी श्रीनगर क्रिकेट क्लबच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. सेमीफायनलचा पहिला थरार इथे पाहायला मिळेल. SK वॉरियर्स विरुद्ध मोरिया स्पोर्ट्स.
दमखम दाखवायचंय, फायनलचं तिकीट इथे कन्फर्म करायचंय, JBSPL चा पहिला फायनलिस्ट बनायचंय आणि त्यासाठी इथे लढायचंय, भिडायचंय, पडायचंय, पुन्हा उठायचंय. परंतु हार इथे मांडून चालणार नाहीये, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण मावळे आहोत छाव्यांचे, आणि इथे छावा कधी हार मानत नाहीये. ज्यांनी छावा चित्रपट पाहिले त्यांना माहिती आहे शेवटच्या श्वासापर्यंत कसं लढायचं असतं. आणि त्या दरम्यान पहिलाच बॉल सीमारेषा पार, चौकार, स्वागत केलंय इथे दादा स्पष्ट केलंय. गोलंदाजाने फेकला गेलेला पहिला बॉल वेट केला, अकीब आहे, मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो क्वार्टर फायनलचा, तोच अकीब पहिल्याच बॉल मध्ये इथे धमाका करताना. अनिशच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहतोय. अनिश वालम याच्या बॅटमधनं सलग दुसरा चौकार इथे पाहायला मिळतोय. जो विश्वास संघनायकाने इथे दाखवलाय तो विश्वास कुठेतरी सार्थक ठरतो का पाहूया. त्यानंतर तिसरा चेंडू, बॅक टू बॅक थर्ड, तिसरा चौकार, गोलंदाजावरती झाला स्वार, धमाका करतोय, बॉल दबडतोय आर पार, धावा मिळतोय 4, पाहायला मिळतोय ते शानदार चौकार. JBSPL ब्रँडेड अनिश वालमचा धमाकेदार चौकार इथे पाहायला मिळालाय. काय हल्ला केलाय, काय आक्रमण केलंय, सुरुवातीपासून इरादा स्पष्ट केलाय. बॅक टू बॅक 3 चौकार त्याने इथे ठोकलेत. सलग 6 चेंडूवरती 6 चौकार ठोकण्याचा कारनामा संकेत राजवाडकरने केलाय. परंतु त्यानंतर अनिश वालम त्याच दिशेने त्याच पद्धतीने इथे खेळताना पाहायला मिळतोय. तोच धमाका, तोच दरारा इथे दाखवेल का पाहायचंय. यस, काही नियम इथे आपण आखून दिले होते. 5 धावांची पेनल्टी ते बसते, कारण तोंड्यामध्ये इथे मे बी त्याने एक पदार्थ ठेवलाय, त्यामुळे त्याला इथे दंडित केले गेले. 5 धावा इथे पेनल्टी स्वरूपात दिल्या जातील. आणि त्यानंतर खेळला गेलेला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण प्रमोद आखाडे याच्या माध्यमातून इथे चूक झाले, परंतु चुकीला इथे असणार नाहीये माफी, चुकीला माफी नाही. 5 धावांची पेनल्टी ते बसले. धावसंख्या 5 धावा इथे कमी होईल आणि पोहायला मिळेल ती 7. कॅच आउट, महत्वाचा मोहरा. अनिश वालम इथे कॅच आउट डगआउटच्या दिशेने परततोय. 3 चौकार लगावले, पेनल्टी बसली 5 धावांची, धावसंख्या 5 ने कमी झाली, 7 पाहायला मिळाली. आणि त्यानंतर इथे घात झाला अनिश वालम डगआउटच्या दिशेने. महत्वाचा मोहरा, हुकुमाचा एका गेम चेंजर या स्वस्त्यामध्ये झाला इथे गारत. मोरया स्पोर्ट्स संघाला बसलेला पहिला धक्का, पहिला हादरा, हा भूकंप म्हणावा लागेल, कारण अनिश वालम वरती होती संघाची भिस्त, ती इथे झाले उद्ध्वस्त. तो डगआउटच्या दिशेने पहिला धक्का. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित इथे दाखल झालाय. सुमित कळंबटे लेट हिम राउंड द विकेट आहे. या बॅक फुटवरती पंच करण्याचा केला गेला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. धावा रोखल्यात ते 4. यावेळी इथे डॉट बॉल, षटक क्रमांक समाप्त होतोय. यावेळी पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद, 7 धावा. निशांत आहे, हे होम ग्राउंड आहे निशांतचं. जयभरी श्रीनगर संघाकडून खेळताना अनेक क्रीडांगण ज्याने गाजवलेत, जो आपल्याला या मैदानामध्ये अशांत पाहायला मिळतो तो निशांत. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज इथे पाहायला मिळतोय हर्षला इथे धावांचा स्पर्श करायचा आहे, चांगल्या धावा इथे कुटायच्या आहेत. धावसंख्येची आवश्यकता आहे. धावसंख्या 7 वरती स्थिरावलेली असताना राईट आर्म राऊंड द विकेट. निशांत पुढचा चेंडू घेऊन यावी खोदून काढलाय, शानदार पंच आहे. नो चान्स फॉर एनी प्लेयर, बॉल गोज टू बी हिट फॉर 4 रन. धमाका, पहिलाच बॉल, स्वागत केलं निशांतचं. इरादा स्पष्ट केला, हर्षने केला 4 धावांसाठी स्पर्श. बॉल चेंडू सीमारेषेच्या बाहेर दबडलाय. धावसंख्या जंप होईल, पोहोचेल 11 अंकावरती. एकमेकांना साथ देणं, एकमेकांना हात देणं इथे खूप गरजेचं आहे, कारण हाताला खूप महत्व इथे राहिलंय. लेग ब्रेक केला गेलेला चेंडू यावेळी डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल. 1 रन इथे मिळते. धावसंख्या इथे आपण पाहतो 1 ने पुढे जाईल, पोहोचेल यावी 12 अंकावरती. नेक्स्ट बॉल निशांतच्या माध्यमातून फेकला जाणार पुढचा चेंडू. यावी लेग ब्रेक चेंडू आहे, यष्टीरक्षक नाकाम ठरतोय. ओमकार मेस्त्री कडून इथे चूक झाली, चूक नाही त्याचा गुन्हा झाला. बॉल डिक्लेअर झोन मध्ये 1 रन इथे मिळते. एका धाब्याने धावसंख्या पाहायला मिळते 13 धावा.
षटक क्रमांक प्रगती पथावरती आहे ते दुसरं. आणखीन एक विकेटचं पतन इथे होऊ शकलं असतं, परंतु ओमकार मेस्त्रीकडून थोडीशी मिसफिल्ड इथे पाहायला मिळाली. पुढचा चेंडू निशांत. ओहो इथे चूक घडते. ओमकार 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 एक्स्ट्रा धावा ज्या मिसफिल्डच्या माध्यमातून जात आहेत येणाऱ्या काळामध्ये आपल्याला धोकादायक ठरू शकतात. कारण आतापर्यंत आपण सामने पाहिलेत क्वार्टर फायनल मध्ये ज्याने एक्स्ट्रा धावा दिल्यात ते संघ अडचणीमध्ये आलेत, स्पर्धेच्या बाहेर गेलेत. त्यामुळे अशा पद्धतीच्या धावा देणं म्हणजे संघाला खतऱ्यामध्ये आणणं, धोक्यामध्ये आणणं आहे. आणि इथे ती चूक करून चालणार नाहीये ओमकार मेस्त्रीला, कारण 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात इथे जरूर मिळाल्या आहेत, 22च्या स्वरूपात इथे मिळत आहेत. धावासंख्या इथे पाहायला मिळते ती 15 रन 15 धावा. निशांत राईट अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल घेऊन स्ट्रायकिंग एंडला हर्ष जो वैयक्तिक 5 धावासंख्येमध्ये खेळतोय. अजून 3 चेंडू इथे बाकी आहेत. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरं. सेमी फायनलचा पहिला सामना आणि फेकला जाणार पुढचा चेंडू. लो फुल टॉस आहे, पंच केलाय. हकीबच्या डोक्यावरून चेंडू इथे सीमारेषेच्या पार जाईल. धावा मिळतील इथे 4. धावासंख्या 19 अंकामध्ये जाऊन पोहोचते. दमकम दाखवतोय, दमदार कामगिरी ते पाहायला मिळाले. रॅपिड चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहिलाय. दंडित करतायत ते पंच राज तोडेनकर. वाईट बॉलचा येतो इशारा. 1 रन 1 स्ट्राईक ते बेल. पुढील चेंडू घेऊन ते सज्ज आहे. यावेळी गती कमी होती, टप्पा चांगला होता, पंच केला गेलाय. मिडॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय. सीमारेषेच्या दरम्यान इथे पाहायला मिळतोय. फील्ड करतोय बॉल, येतोय डॉट बॉल. पुढचा चेंडू गती कमी, लो फुल टॉस आहे. हो यस हकीब, काय क्षेत्ररक्षण केलं, काय फील्ड केले, धाबा रोखल्या. 4 डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक समाप्त होतोय ते दुसरं. हकीबने जंप केलं, शेवटपर्यंत बॉल वरती नजर ठेवली, आतमध्ये ढकलला. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. धावासंख्या 20. बॉलिंग मार्ग मध्ये ओमकार मेस्त्री. छोटा पॅकेट बडा धमाका. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर फलंदाज सुमित आहे. चांगली उंची लाभलेला खेळाडू, परंतु खेळामध्ये ही चांगली उंची गाठावी लागते. ती ते गाठेल का पाहूया. पहिलाच बॉल फुल टॉल चेंडू आहे. यावी नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 एकूण 2 धावा इथे मिळतील. डिक्लेअर स्वरूपात गेलेला हा बॉल, नो बॉलचा आलेला इशारा. त्यामुळे 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये ते जोडल्या जात आहेत. ओमकार मेस्त्री नेक्स्ट बॉल घेऊन. यस यावी शानदार पंच आहे. इथे संधी मिळाली ड्राईव्ह करण्याची. ड्राईव्ह पंच केला गेलाय. टॅप करतोय कव्हरच्या डोक्यावरून. प्रमोद आखाडे पाहत राहील बॉलकडे. निशांत आणि ओमकार यांच्यामध्ये चालले चर्चा, कशा पद्धतीने बॉल डिलिव्हर करावा लागेल हे ते समजावलं जात आहे ते ओमकारला. कारण त्याच्या पहिल्याच बॉलवरती केला धमाका. बॉलला दबडल्या सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी 1-1 रन, 1-1 बॉल, 1-1 चौकारी ते महत्वाचं असणार आहे. यावेळी पुन्हा एकदा एक क्लासी शॉट बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. नो चान्स. अफलातून फलंदाजी. सलग 2 चेंडूवरती लगावले गेले 2 चौकार. आणखीन एक तिसरा चौकार इथे पाहायला मिळेल. यावेळी सलग 3 चेंडूवरती 3 लगावले गेलेले चौकार आहेत. थोडासा संयम, नियंत्रण, कंट्रोल इथे राखणं गरजेचं आहे. अकीब आहे जो इथे चर्चा करेल, कारण यावेळी ड्राईव्ह करण्याचा केला गेलेला प्रयत्न. इथे SS स्पोर्ट्स दुकानाचे मालक तसेच आमचे मित्र राकेश मालप हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असणार आहे या स्पर्धेमध्ये. तसेच पोलीस दलात कार्यरत असलेले आमचे लाडके मित्र विलासजी देशमुख आणि त्यांचे सहकारी आमचे मित्रच आहेत संतोष साळसकर यांचं देखील इथे सहर्ष स्वागत असणार आहे. धन्यवाद. या सर्व अतिथीगण इथे आवर्जून उपस्थित असतात. आमचा मित्र परिवार, आमचे सहकारी, आधारस्तंभ, मार्गदर्शक इथे आवर्जून उपस्थित असलेले पाहायला मिळतात. या सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. कारण एकमेकांना दिलेली साथ असते, एकमेकांना दिलेला हात असतो. ज्यामुळे अशा या क्लीन बोल्ड आहे. इथे क्लीन बोल्ड होतोय. परफेक्ट कमबॅक इथे पाहायला मिळेल. भले 4 चौकार लगावलेस तू, परंतु पुढचा चेंडू माचा असेल. क्लीन बोल्ड होतोय, माघारी परततोय. तो यावी हर्ष सुमित यावी डगआउटच्या दिशेने. वैयक्तिक 13 धावसंख्येमध्ये तो माघारी परतलाय. धावसंख्या पाहायला मिळते ती 38 रन 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 38. लॉस ऑफ 2 विकेट. न्यू बॅटर यावी मैदानाच्या आतमध्ये करेल प्रवेश. फलंदाज बॅट्समन विराज इथे दाखल झाले.
अकीब बॉलिंग मार्गवरती वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून वीरेंद्र. नॉन स्ट्राइक एंडला वीरेंद्र न्यू बॅटर. या बॅकफुट पंच आहे. हो प्रयत्न केले गेले होते ते ओमकार कडून. निशांत आहे, निशांतने ते प्रयत्न केले होते, बॉल पर्यंत पोहोचला नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा इथे टोकतोय. अकीबच्या पहिल्याच बॉलवरती केलाय धमाका. 4 धावा. फुल टॉस चेंडू आणखी एक विकेट आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार इथे पाहायला मिळेल. अकीबवरती चढवला गेलेला हल्ला इथे पाहायला मिळतोय आणि त्यानंतर स्टेपिंग करून खेळला गेलेला हा फटका. प्रयत्न चांगले इथे शानदार कोशिश पाहायला मिळाली. निशांत आहे. लाईनमनशी चर्चा होईल, बातचीत होईल आणि त्यानंतर इथे निर्णय येईल. एक रन एक बॉल इथे महत्वाचा आहे. चर्चा जरूर इथे होणार आहे. निशांतने केलेला प्रयत्न चांगली जम बॉल आतमध्ये ढकलले ठरले यशस्वी. दमदार कामगिरी इथे पाहायला मिळते. शेवटचे 6 चेंडू. थोडेसे लांब लावा रे, साऊंड सिस्टीम आहे. Yes, प्रमोद आखाडे बॉलिंग मार्गवरती. ब्रेट अप डाउन द विकेट. मॅन फ्रॉम गोडाऊन स्टॉप. श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने खेळणारा हा खेळाडू गोडाऊन स्टॉप ला बिलॉंग करतो. यावेळी फटका लाजवाब आहे. वेट केलाय. सुंदर फटका इथे पाहायला मिळतोय. वीरेंद्रच्या बॅट मध्ये निघालेला हा चौकार आणि नो बॉलचा आलेला इशारा आहे. म्हणजे 5 धावा बोनस स्वरूपात इथे मिळत आहेत. चूक झाली, चुकीला इथे माफी नाहीये. तर इथे आहे तुम्हाला शिक्षा. 5 धावा बोनस स्वरूपात संघाला इथे मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. या बिलो फुल टॉस आहे. सुंदर फटका आहे. लाजवाब फटका आहे. फुल टॉस चेंडू वीरेंद्रला दिलं जात आहे. वीरेंद्रला साधा सुद्धा खेळाडू समजून चालणार नाहीये. भले भले मैदानात त्यानंही गाजवलेत. वीरेंद्र 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 धमाका करतोय आणि चांगली साथ देताना इथे पाहायला मिळालाय तो हर्ष याला. पुढील चेंडू. प्रमोद आखाडे. काही चुका इथे गोलंदाजीच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळत आहेत. त्याचा ऍडव्हान्टेज इथे मिळालाय आणि त्यानंतर 1 रन घेण्याचा प्रयत्न. ओमकार फक्त पाहत राहिला बॉलकडे आणि बॉल मात्र चकवलं आणि फसवलं आणि गेला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी. बॉल रोखण्याचा कोणताही प्रयत्न इथे केला नाही तो ओमकार मेस्त्रीने. निशांत स्वतः इथे फिल्डिंग साठी येतोय. बॉल रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही. पाहत राहिले फक्त बॉलकडे. प्रमोद. यावे बॅकफुट पंच आहे. शानदार पंच आहे. लाजवाब फटका आहे. वेट केला बॉलला आणि त्यानंतर पूर्ण ताकदीने खेळला गेलेला फटका. धावसंख्या जम्प झाल्याने पोहोचले 82 अंकावरती. 82 रन. धावांचा डोंगर इथे उभा केला गेलाय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. दमदार फलंदाजी इथे पाहायला मिळते मोरिया स्पोर्ट्स संघाची. लेग स्टिकच्या बाहेर आहे ते बॉल. पायाला आदळ का इथे पाहायचं आहे परंतु यावी कॉलिंग कोऑर्डिनेशन रॉंग आहे. वीरेंद्र डगा रनआउटच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर जाईल. इथे पाहायला मिळतो तो वाईट बॉल. इथे आलाय वाईट बॉल. 3 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे अजूनही. यस, यावी स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल तो हर्ष. नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज अंकुश. प्रमोद आखाडे पुढचा चेंडू घेऊन हर्ष साठी. यावी मिड विकेटला खेळलाय फटका. लाजवाब. क्षेत्ररक्षक ठरेल नाकाम. अलॉंग द कार्पेट. बॉल सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 87. 87. आणि त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. 88 रन. काय फलंदाजी झाली मोरिया स्पोर्ट्स संघाकडून. दमदार फलंदाजी ते पाहायला मिळाली. प्रत्येकाने आपलं योगदान इथे दिलंय आणि त्यानंतर एक क्लासिक शॉट सफल झाला. पंच केला. बॉलला डबल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी दमखम दाखवला या फलंदाजांनी. मोरिया स्पोर्ट्स संघाचा प्रत्येक फलंदाज आपल्या संघासाठी योगदान देताना ते पाहायला मिळालाय. हावी ठरलाय गोलंदाजावरती. जी गोलंदाजी ती आपण सरस म्हणत होतो त्या गोलंदाजीवरती झाला स्वार. या विधान आउट होऊन मैदानाच्या बाहेर जाईल. दरम्यान षटक क्रमांक समाप्त होतोय. तिथे 5 धावा इथे बनवल्या गेल्यात. त्या 92-93 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 20 लक्ष असेल.
30 चेंडू आणि 93 धावा इथे बनवायचे आहेत। आजच्या दिवसातील हायस्ट स्कोर हायस्ट धावसंख्या इथे पाहायला मिळते जी मोरिया स्पोर्ट्स संघाने उभी केली। अनिशने धमाका इथे केला, पहिल्या षटकामध्ये त्याने चौकार लगावले परंतु त्यानंतर त्याच्याकडे चूक झाली आणि पेनल्टी बसली, तो विकेटहून माघारी आला। परंतु हर्षने मात्र एका बाजूने दमदार फलंदाजी त्याने इथे केले, लगातार लगावलेले चौकार। 41 धावांची नाबाद खेळी हर्षने केली, त्याच्या जोडीला सुमितने चांगली साथ दिली, त्याने 17 धावा इथे बनवल्या। त्यानंतर वीरेंद्रला इथे आपण पाहिलं जो छोटा लहान पाहायला मिळत होता परंतु त्याने कामगिरी इथे महान केली, 16 धावा इथे त्याने बनवल्या आणि निर्धारित 5 षटकांमध्ये 92 धावांचं लक्ष इथे उभं केलं गेलं आणि 93 धावांचं लक्ष ठेवलं जात आहे। एसटी वॉरियर्स संघासमोर काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ फायनल मध्ये पहिला एंटर होणार दुसऱ्या सत्रामध्ये इथे पाहायला मिळेल। त्र्याण्णव धावांचं महाकायाचं लक्ष, विशालाचं लक्ष, धावांचा डोंगर इथे सर करायचा आहे, पार करायचा आहे, जणू काही एव्हरेस्ट इथे सर करायचा आहे। निशांत स्ट्रायकिंग एंडला, हकीब नॉन स्ट्राइक एंडला, बॉलिंग मार्गवरती गोलंदाजी आयकॉन प्लेयर हर्ष माने, फलंदाजीमध्ये दमखम दाखवलाय, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली, फलंदाजी पाहायला मिळाली। क्वार्टर फायनल मध्ये दमखम दाखवला होता हर्ष मानेने, आयकॉन म्हणून त्याला या संघासोबत जोडला गेलाय। राईट आर्म ओव्हर द विकेट, निशांतसाठी फेकला जाणारा पॉवर प्लेचा पहिला बॉल, रॅपिड डिलिव्हरी इथे भन्नाट गती पाहायला मिळते। नो बॉलचा इशारा, 1+1 2 धावा इथे मिळतील। सुसाट आहे, राजधानी एक्सप्रेस पेक्षाही भन्नाट गतीने गोलंदाजी करतो तो हर्ष माने आणि म्हणूनच त्याला आयकॉन म्हणून इथे संघासोबत जोडलं गेलंय। मोरिया स्पोर्ट्स संघाचे आणबाण शांत इथे ठरलाय आणि यावेळी खेळला गेलेला फटका परफेक्ट यॉर्क होता, खोदून काढला होता निशांतने। डॉट बॉल इथे पाहायला मिळेल, इथे आलेला डॉट बॉल, आत्मविश्वास वाढून जाईल आणि त्यात पुढचा चेंडू थ्रो क्रॅकिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाले। यस, वाईट बॉलचा इशारा, कारण एस्टनच्या क्लीनली बॅक साइडला फेकला गेलेला हा बॉल होता, डिरेक्टली जातोय, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय। +1 एकूण 2 धावा इथे मिळतील। पुढचा चेंडू, यस यावी क्लासी शॉट आहे, चॉप केले बॉलने, अप्रतिम पंच शॉट इथे पाहायला मिळतोय। निशांतला अशाच पद्धतीने धमाका करायचा आहे, त्याला शांत राहून चालणार नाहीये। त्या दरम्यान खेळला गेलेला हा फटका चॉप केला गेला बॉलला आहे, सीमारेषेच्या बाहेर गेलाय। 4 धावा इथे मिळत आहेत, 4 धावेने धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 8 या अंकावरती। पुढील चेंडू, यावेळी आणखी एक दमदार शॉट आहे, स्ट्रेट खेळ आहे, हेलिकॉप्टर पंच इथे म्हणावं लागेल, हॅमर पंच इथे पाहायला मिळतोय। ज्याप्रमाणे हातोडा चालवला जातो ना त्याप्रमाणे बॅट इथे चालवली गेली बॉलवरती, दमखम दाखवलाय, लाजवाब फटका इथे पेश केला गेलाय। निशांत लगातार दुसरा चौकार, हो खूप क्लोजली गेलेला बॉल, इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय। गती सुसाट आहे, भन्नाट आहे, लाजवाब आहे, रॅपिड डिलिव्हरी ती पाहायला मिळते। आणि यावी खोदून काढला गेलेला बॉल क्षेत्ररक्षक नाकाम ठरेल, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, मिळतील 4 धावा। धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते। यास आणखी एक क्लासी शॉट आहे, खोदून काढलाय, अप्रतिम फटकेबाजी इथे पाहायला मिळाली, बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल, थांबेल, 4 धावा इथे मिळतील, धावसंख्या पोहोचेल यावी 20 या अंकावरती। जे रिक्वायर्ड रन रेट आहे ते कुठेतरी मेंटेन केलं जात आहे। निशांत आहे, जोपर्यंत निशांत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही घडू शकतं, अशक्य ही शक्य इथे घडू शकतं। अनिश वालम वैयक्तिक पहिलं, संघाकडून दुसरं, राईट आर्म ग्राउंड द विकेट,
समोर रकीब, पहिलाच बॉल यावी ऑफ स्टेजच्या थोडासा बाहेर. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलने षटकाला सुरुवात करताना अनिश बालम. यावी लेग ब्रेक करण्याचा होता इथे प्रयत्न. कॉलिंग कोऑर्डिनेशन थोडस रॉंग आहे, परंतु बाईच्या स्वरूपात एकच रन इथे मिळते. टप्पा अतिशय सरस पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि यावी निशान स्ट्रायकिंग एंडला इथे येतोय. यावी लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. एक रन एक्स्ट्रा इथे मिळेल. अतिरिक्त स्वरूपात मिळालेली एक रन. पण त्यांना आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. थोडासा आत्मविश्वास इथे जागृत करावा लागेल, कारण आतापर्यंत पहिले दोन चेंडू अतिशय सरस पाहायला मिळालेत. वाईट आर्म डिलिव्हरी इथे होते, त्यामुळे त्याला इथे सूचना दिल्या गेल्यात. या विलेक्सीच्या बाहेर बॉल. आणखीन एक स्क्वेअर मारा. व्हाईट बॉलचा इथे पाहायला मिळतोय मारा. चला 3 चेंडू वाईट फेकले गेलेत आणि हाही चेंडू लेग स्टिकच्या बाहेर राहील. आणखीन एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. थोडासा आत्मविश्वास इथे गमावलाय. आत्मविश्वास खूप महत्वाचा असतो प्रत्येक क्षेत्रामध्ये, परंतु यावी कशी डिलिव्हरी होती पाहूया. त्यानंतर खेळला गेलेला फटका स्ट्रेट आहे. चांगली उंचीला आपल्याला खेळाडू तिथे पाहायला मिळतोय. करत नाहीये चूक. बॉल फील्ड करतोय. येतो इथे डॉट बॉल. पुढचा चेंडू. यस, यावी बॅकफुट पंच आहे. एकच रन इथे मिळेल. एकाच धाब्यावरती समाधान इथे मानावं लागतंय. धावसंख्या 26 रन, 26 धावा. स्ट्रायकिंग लाकीब. यानंतर येणाऱ्या 2 चेंडूवरती चौका ठोकणं गरजेचं असताना बॅटची एज घेतले. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी होईल. एकच रन इथे मिळेल. धावसंख्या 27, 27 धावा. यस, अलॉंग द कार्पेट खेळलाय. बंदाट खेळला गेलेला फटका ताकदीनिशी अलॉंग द कार्पेट. मिडऑफच्या खेळाडूला चिरतोय, बेतोय आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या जंप होईल आणि पोहोचेल 31 या अंकावरती. 31 रन. धावसंख्या 31 पाहायला मिळते. अजूनही 62 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 62 धावा. श्वास आणि विश्वास दोन्हीही अदृश्य आहेत, परंतु दोघात एवढी ताकद आहे ना की अशक्य गोष्टीलाही शक्य बनवू शकतात. आणि तेच इथे करायचं आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे. अशक्य वाटणारं लक्ष्य आहे जे आपल्याला शक्य बनवायचं आहे आणि त्यासाठी इथे प्रयत्न करायचा आहे. तो निशांतला यावेळी स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तो इथे सज्ज झालाय. 18 चेंडू आणि 62 धावाचं समीकरण इथे राहिलंय. गणित इथे राहिलंय आणि या गणिताचा सूत्रधार कोण बनेल. आतापर्यंत शिकत आलोय आपण गणित, आणि गणितामध्ये सूत्र खूप महत्वाची असतात आणि त्या सूत्रांचा सूत्रधार इथे निशांत बनतो का ते पाहावं लागेल. यस, यावी शानदार फटका आहे. पहिलाच बॉल केला वार. बॉल सीमारेषा पार. शानदार चौकार निशांतच्या बॅट मधून. JPSPL चौकार इथे पाहायला मिळालाय आणि त्यानंतर वेट केलाय. आणखीन एक धमाका. सलग दुसरा चेंडूवरती लगावलाय इथे चौकार. सलग असे खेळले गेलेले फटके, सलग असे लगावले गेलेले चौके आणि त्यानंतर आणखीन एक सेम रिझल्ट. 3 चेंडूवरती 3 चौकार. धमाका करतोय. अप्रतिम फलंदाजी निशांत आहे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्क केलं की आपण जिंकणार हे निश्चित आहे आणि तेच इथे आपल्याला करायचं आहे. मनामध्ये इरादा करायचा आहे पक्का, द्यायचा आहे धक्का आणि लगवायचं इथे शानदार चौका. बॅक टू बॅक 3 चौकार इथे लगावलेत आणि त्यानंतर आणखीन एक चौथा चौकार इथे पाहायला मिळतोय. काय फलंदाजी इथे पाहायला मिळाली आहे. फलंदाजा गोलंदाजावरती ठरलाय हावी. जबरदस्त फलंदाजी इथे पाहायला मिळते. अप्रतिम फलंदाजी इथे बनावी लागेल ती निशांतची. चार चेंडूवरती लगावले गेलेले 4 सलग असे चौकार इथे पाहायला मिळत आहेत. प्रत्येक वेळी नशिबावरती अवलंबून राहून चालत नाही. नशिबावरती स्वार व्हावं लागतं. नशिबाला दोष द्यायचा नसतो. छातीत दम ठेवायचा, नशिबावरती थेट वार करायचा आणि आपलं नशीब बदलायचं आणि तोच प्रयत्न या निशांत इथे करायचा आहे. आणखीन एक 5वा चौकार इथे पाहायला मिळतोय. जरा जोरदार टाळ्या उजवते दिशांच्या या फलंदाजीसाठी. 5 चेंडूवरती 5 चौकार. धमाका. काय फलंदाजी आहे. उत्तराला प्रत्युत्तर, आव्हानाला प्रति आव्हान. जबरदस्त खेळ इथे करताना पाहायला मिळालाय.
तो यावी निशांत आहे, थोडीशी बातचीत इथे जरूर होईल. पुढचा चेंडू, 6वा चेंडू घेऊन इथे दाखल होईल आणि यावी बॅकफुट होती आणि टॅप करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये कॅरी झाला बॉल. 21 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. धावसंख्या जम्प झाली आणि पोहोचले त्यावी 52 या अंकावरती. 41 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 41 धावा असं राहिलंय समीकरण. प्रत्येक षटकामध्ये 4-5 चौकार इथे लगावणं आवश्यक आहे. 20.5 रिक्वायर रन रेट इथे असेल. हकीब आणि निशांत वरती असेल संघाचा भार. बॉलिंग भार वरती पुन्हा एकदा इथे आजमावला गेलाय कोणाला. अनिश वालम. निशांतने जर इथे 50 धाबा बनवल्या तर संतोष शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असेल. परंतु त्याही पेक्षा महत्वाचा आहे हा सामना इथे जिंकणं आणि त्यासाठी तो प्रयत्न करताना इथे दिसणार आहे. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, फक्त कष्ट करायचे आणि संयम ठेवायचा. थोडेसे हाल होतील परंतु हार मात्र नक्की होणार नाही. हाल झाले तरी चालतील परंतु आपल्या संघाचे हार होणार नाही यासाठी ते प्रयत्न करायचे आहे. यावी पॉइंटच्या दिशेने खेळला गेलेला फटका. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळते. प्रति ओव्हर 20 धाबा इथे बनवायचे आहेत. धावसंख्या 53 या अंकावरती जाऊन पोहोचते. कष्ट करत राहायचंय, प्रयत्न इथे करायचे आहेत. कष्टाशिवाय पर्याय नाहीये. अशक्य गोष्ट जर शक्य करायची असेल तर मेहनत घ्यावी लागते, कष्ट करावे लागतात. दरम्यान फेकला जाणारा पुढचा चेंडू. यावी प्रहार जोरदार आहे. कॅमेरामॅनच्या दिशेने खेळला गेलेला फटका. क्षेत्ररक्षण करताना कॅमेरामॅन इथे पाहायला मिळालाय. 4 धावा इथे मिळत आहेत. पुढचा चेंडू. यावी लेग स्टिकच्या बाहेर राहिला बॉल. इशारा येतोय वाईट बॉल. 1 रन एक्स्ट्रा इथे मिळते. हकीब आणि निशांत ही सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यापी बॅकफुट पंच आहे. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे दिली जाईल का स्ट्रायकिंग एंडला इथे निशांतला यायचं होतं आणि त्या दरम्यान केला गेलेला एकमेकांना कॉल सक्सेसफुल. 1 रन इथे मिळाले. अनिश वालम पुढचा चेंडू घेऊन निशांतसाठी. निशांत तयार. यापी बॅकफुट पंच आहे. धमक आहे. बॉल सीमारेषा पार जाईल आणि इथे आपला इरादा स्पष्ट करताना निशांत आहे. चौकार लगवलाय. अफलातून फलंदाजी इथे पाहायला मिळते. धावसंख्या 63 रन. अजून 30 धावांची आवश्यकता इथे असताना अनिश वालम पुढचा चेंडू घेऊन. फुल टॉस चेंडू खोदून काढायचा होता. मिस्टेक माय शॉट. मिडॉनच्या दिशेने चेंडू कॅरी होतोय. क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. इथे आलाय तो डॉट बॉल. पुढचा चेंडू. यावी गती कमी होती. बॅकफुट होती आणि पंच केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू कॅरी होतोय. धावसंख्या पोहोचले ती यावी 67 या अंकावरती. म्हणजेच काय 26 धावांची असेल आवश्यकता. 6 चेंडू आणि 26 धावा. सेमी फायनलचा थरार आहे आणि इथे आपल्याला रिझल्ट काय येतोय ते पाहायचं आहे. यावी चर्चा होईल, बातचीत होईल. निशांत आहे. 47 धावसंख्येवरती खेळतोय. दमखम त्याने दाखवलाय. नाबाद 47 धावांची खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले. परंतु इथे समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा निर्णायक रिझल्ट देणार हे षटक. वीरेंद्र ऑन दी मार्क. राईट आर्म राऊंड दी विकेट. समोर अकेब. सेमी फायनलचा थरार. फायनल मध्ये दाखल होणारा संघ पहिला कोणता ठरतोय या षटकामध्ये पाहायला मिळेल. वीरेंद्र ऑन दी मार्क. समोर अकेब. सेमी फायनलच्या शेवटच्या षटकातील पहिला बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन इथे मिळते. 25 धावांची आवश्यकता इथे राहणार आहे. 6 चेंडू 25 धावा. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये. लाईनमन आपण मॅच मध्ये राहा. फेसबुक वरती असाल, व्हॉट्सअप वरती असाल तर कृपया बंद करा. ऑफलाईन मध्ये या, कारण मॅच इथे हाय व्होल्टेज आहे. खूप मोठा सामना, महत्वपूर्ण सामना आहे. त्यामुळे तुमची मदत आम्हाला कधीही लागू शकते. आपण जर लाईन मारत असाल तर कृपया मॅच मध्ये या. विनंती राहील लाईन मधला. राईट आर्म द विकेट. वीरेंद्र पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकिंग एंडला की भीते सज्ज होतोय. हाय व्होल्टेज ड्रामा. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता इथे असताना वीरेंद्र ऑन द मार्क. हकीब स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आणि हा बॉल बॅकफुट वरती येतोय. पंच करतोय. बॉल फील्ड केला गेलाय. शानदार फिल्डिंग. शानदार फिल्डिंग आहे.
महत्वाच्या क्षणी रोखल्या गेलेल्या या 3 धावा खूप काही सांगून जाणार आहेत. 3 धावा रोखण्यात सफल ठरतोय. यावी 5 चेंडू यावी खोदून काढले बॉल सीमारेषा पार आणि जोरदार टाळ्या निशांतच्या बॅट मधनं एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळते. नाबाद 51 धावसंख्येवरती खेळतो तो निशांत. दमदार फलंदाजी यावी निशांत. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. परंतु त्याही पेक्षा सरस इथे आणखीन खेळ इथे करायचंय. पुढचा चेंडू राईट अप द विकेट. नेक्स्ट बॉल यावी ऑस्ट्रिकच्या बाहेर आहे बॉल. पंचांचा येतो इशारा. व्हाईट बॉल इथे पाहायला मिळेल. धावसंख्या पोहोचते 74 अंकावरती. पुढचा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. लेग स्टिकच्या बाहेर आहे. आणखीन एक वाईड बॉल इथे पाहायला मिळेल. 75 75 18 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू 18 धावा. काही घडू शकतं मैदानाच्या आतमध्ये भावा. 4 चेंडू 18 धावा. धावांसाठी चाललेली ही धावा धाव आणि कुणाचे कष्ट इथे सरस ठरतात ते पाहायचे. बेस्ट ठरतात इथे पाहायचं आहे. स्वतःवरती विश्वास ठेवून खेळावं लागेल. कारण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावरती विश्वास ठेवणार नाहीये. त्यामुळे जर देवाला जर तुमच्यावरती विश्वास ठेवायचा असेल तर तुम्हाला स्वतःवरती विश्वास पहिला ठेवावा लागेल. आणि या बॅकफुट होती आणि खेळला गेलेला फटका. 4 धावा चौकार इथे पाहायला मिळेल. 3 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 14 धावा. सामना टाय झाला तर काय हा एक प्रश्न असणार आहे. कंपल्सरी चेस हा नियम राहिलाय. त्यानंतर आलेला हा वाईट बॉल. हा इथे वाईट बॉल येतोय. 3 चेंडू 13 धावा. कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्यामुळे तुम्हाला 3 चेंडू मध्ये 13 धावा बनवाव्याच लागतील. नाही नो नेव्हर. हाय व्होल्टेज होतो इथे सामना. सामना जर आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. JBSPL चा थरार आहे. सेमीफायनलचा सामना आहे. अफलातून चाललेली लढत. हाय व्होल्टेज ड्रामा. गरमागरम आहे इथे वातावरण. थंडी झाली इथे छो. कारण हाय व्होल्टेज आहे. बिग हिट सुपर डुपर हिट सुपर संडेचा हा सुपर सेलिब्रेशन. सेमीफायनलचा थरार ऑन दी मार्क निशांत. यावी लाईनमन आणि स्क्वेअर लेग अंपायर चर्चा करतायत. 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा असं आहे ते गणित. स्ट्रायकिंगला निशांत. राईट आर्म राऊंड द विकेट. वीरेंद्रचा हा बॉल. या बॅक हँड डिलिव्हरी. लेग स्टिकच्या बाहेर आहे. वाईड बॉल. इथे वाईड बॉल आलाय. इथे आलाय वाईड बॉल. 3 चेंडू 12 धावा. डिस्कशन होणार. चर्चा होणार. बातचीत होणार. परंतु इथे एखादा डॉट बॉल कसा येणार यासाठी प्रयत्न करायचा आहे. अनिश वालामाडी वीरेंद्र यांच्यामध्ये चर्चा खलबत्त. कारण चर्चा करावी लागणार. कारण खूप मोठा खर्च इथे झालाय. त्यामुळे चर्चा इथे जरूर होणार आहे. 3 चेंडू 12 धावा. व्हॉट अ मॅच. काय ड्रामा चाललाय. अफलातून चाललाय इथे ड्रामा. 3 चेंडू 12 धावा. कोण कामगिरी करणार बेस्ट पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये माझ्या बाबा. कोण बनणार छत्रपतींचा छावा. कोण बनणार या मैदानाचा ठोकणार धावा ते इथे आपल्याला पाहावं लागेल. यस 3 चेंडू 12 धावा. ऑन दी मार्क वीरेंद्र. राईट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंडला निशांत आहे. आणि अभी फेकला जाणार हा बॉल. फुल टॉस. ओ इथे आला डॉट बॉल. यावेळी आलाय डॉट बॉल. नो बॉल नो बॉल नो बॉल. इथे नो बॉल. नो बॉल इथे पाहायला मिळतोय. 3 चेंडू 11 धावा. 3 चेंडू 11 धावा समीकरण. काय रंगत आहे. काय गंमत आहे. काय किंमत आहे. अफलातून JBSPL जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीगचा हा थरार आहे. सेमीफायनल हाय व्होल्टेज. काय अफलातून सामना इथे रंगलाय. इंडिया पाकिस्तान पेक्षाही महत्वाचा सामना या मैदानाच्या आतमध्ये. कारण जेवढं लक्ष आम्हाला इंडिया पाकिस्तानच्या मॅच कडे नाहीये त्यापेक्षा जास्त लक्ष आम्हाला मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण निशांत इथे लढतोय. निशांत इथे भिडतोय. निशांत इथे पराक्रम करताना ते दिसतोय. आणि निशांत या मैदानावरती छत्रपतींचा छावा इथे ठरतोय. शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाहीये. ही जिद्द महत्वाची आहे. या पंच आहे. नो बॉल. हा चेंडू इथे न आलाय.
इथे आलाय नो बॉल. 5 धाबा इथे मिळतील. 5 धाबा इथे मिळणार आहेत. कष्टानं कमावलं आणि एका झटक्यामध्ये कमावलं असं इथे म्हणावं लागेल. धावसंख्या जंप होते आणि पोहोचते यावी 87 या अंकावरती. 87 या अंकावरती पोहोचले. 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 7 धावा. 6 धावांची आवश्यकता. यस, 3 चेंडू 6 धावा. काय जबरदस्त कमबॅक आहे. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना खूप काही इथे चित्र अलटलंय पलटलंय. अफलातून सेड इथे पाहायला मिळतोय. लाजवाब खेळ इथे पाहायला मिळाले. निशांत वन मॅन शो. 59 धावसंख्येवरती खेळत होते निशांत. संपलो नाही, संपणार नाही, फसलो नाही, फसणार नाही, किती येऊ दे अडथळे, मी थांबलो नाही, थांबणार नाही असं सांगतोय तो यावी निशांत. आणि हा बॉल स्टिकच्या बाहेर आहे. वाईट +1, वाईट +1, 2 धावा. खराब गोलंदाजी वीरेंद्रची. 6 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता असताना गेम चेंजर बनायचं होतं, मॅच विनर बनायचं होतं. अनिश वालम निराश आहे. निराश आहे तो हर्ष माने, कारण याने गोलंदाजी सरस केली, परंतु इथे मात्र शेवटचे षटक ज्या पद्धतीने हाताळणं अपेक्षित होतं ते इथे हाताळलं गेलं नाहीये. समीकरण बदललंय. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 4 धावा. वीरेंद्र ऑन दी मार्क. राईट हाफ राउंड दी विकेट. हो, हाई चेंडू ते वाईट पाहायला मिळालाय. 1+1, 2 धावा. खराब खराब खराब. 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि 3 चेंडू मध्ये धावा खर्च केल्या त्या 24. सर्वात महागड षटक वीरेंद्रचं. एकूण 12 चेंडू आतापर्यंत त्याने ते फेकलेत. आणि त्यानंतर आलेला हा डॉट बॉल आहे. इथे डॉट बॉल आलाय. 2 चेंडू आणि 2 चेंडू 2 धावा. निशांतसाठी श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज. निशांतच्या दमदार खेळासाठी श्री गणेश क्रिकेट क्लबच्या वतीने 500 रुपयांचा कॅश प्राइज येते. राईट आर्म राउंड द विकेट. 2 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. यावी वीरेंद्रचा बॉल इथे. ओ, इथेच मिसफील्ड. 1 रन इथे मिळेल. 1 रन इथे मिळते. स्कोर इक्वल. स्कोर इक्वल. एका चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. इथे जर डॉट बॉल आला तर मात्र खूप काही घडणार आहे. कंपल्सरी चेस हा नियम आहे, त्यामुळे इथे जर डॉट बॉल आला तर मात्र विजयी ठरू शकतो मोरिया स्पोर्ट्स संघ. पुन्हा एकदा गेलेल्या कमवण्याची इथे संधी आहे, कारण एका बॉल मध्ये 1 धावेची आवश्यकता. निशांत स्ट्रायकिंग एंडला. बॉलिंग मार्क मध्ये वीरेंद्र. आतापर्यंत महाग ठरलेला हा गोलंदाज. निर्णायक चेंडू. इन आणि आउट करणारा हा चेंडू आहे. फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरेल हे ठरवणारा हा बॉल महत्वपूर्ण आहे. हा बॉल सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. वीरेंद्र ऑन दी मार्क. निशांत स्ट्रायकिंग एंडला. 1 चेंडू 1 रन. मॅच विनिंग रन आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं पुरेपूर मनोरंजन करणारा हा सामना हे वैशिष्ट्य राहिले. जय भैरी श्रीनगर प्रीमियर लीग आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ कोणता ठरतोय हे ठरवणारा हा शेवटचा बॉल. आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ. हो हो हो, इथे काय घडलंय. ओ यस. आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ ठरतोय मोरिया स्पोर्ट्स. काही सामना रंगला. हाय व्होल्टेज ड्रामा. वीरेंद्रने सामना गमावला होता, परंतु त्याच वीरेंद्रने इथे सामना जिंकून दिलाय. जरा सामना आवडला असेल तर जरा जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होऊ जाऊ देत. हाय व्होल्टेज न भूतो न भविष्यती असा सामना इथे पाहायला मिळालाय. काय अफलातून खेळ केला यावी मोरिया स्पोर्ट्स संघाने. मोरिया स्पोर्ट्स संघ इथे विजेता ठरलाय. शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला सामना. 1 धावेची आवश्यकता असताना जिंकला गेलेला हा इथे सामना आहे. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. यस यस यस. आणि फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ मोरिया स्पोर्ट. वीरेंद्र वीरेंद्र वीरेंद्र. जरा वीरेंद्रसाठी जोरदार टाळ्या. 3 चेंडू मध्ये 24 धावा खर्च करणारा हाच वीरेंद्र शेवटच्या बॉल वरती मॅच काढून देतोय. मॅच विनर ठरला तो वीरेंद्र. अफलातून खेळ.
या मैदानावरती आलेला सामना गेलेला सामना पुन्हा आलेला पाहायला मिळालाय आणि हीच गंमत आहे क्रिकेटची. आणि जी गंमत इथे पाहायला मिळाली, हाय व्होल्टेज ड्रामा होता. शेवटच्या बॉल पर्यंत श्वास रोखून ठरावा लागला. आणि इथे मात्र जरूर चर्चा होईल त्या आणि निशांत याची पण. काय एकटा भिडलाय हा खेळाडू, शेवटपर्यंत लढलाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच कोण ठरतो ते पाहायचंय. मॅन ऑफ द मॅच त्याचबरोबर या क्रीडा नगरीमध्ये आगमन झाले